नमस्कार मित्रांनो. श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर व तुळजाई करिअर अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड बॅच मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी मॉड्यूल नंबर 2 जे आहे ते घेणार आहोत. जसं की आपण पहिलं मॉड्यूल नंबर 1 कंप्लीट करून त्याच्या मागचे वेगवेगळे लेक्चर्स घेतलेले आहेत. त्याच पद्धतीनं मॉड्यूल नंबर 2 देखील सुरू करून बरेचसे दिवस झाले आणि त्याच्यातले 4 लेक्चर आपण घेतलेले आहेत. आता मॉड्यूल नंबर 2 मधलं आपण जर इथं पाहायला गेलं तर मॉड्यूल नंबर 2 जे आहे त्यातलं लेक्चर नंबर 5 आज आपण घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स टाईप 5. म्हणजे आतापर्यंत आपण प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स घेतले, पण टाईप 1, 2, 3 आणि 4 हे त्याच्यामध्ये कंप्लीट केलेत आणि आज आपण टाईप 5 घेणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण टाईप नंबर 6 घेऊया. आजच्या म्हणजे आपल्याच्या मॉड्यूलचं नाव आहे टाइम स्पीड अँड डिस्टन्स, पण लेक्चरचं नाव आहे प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स टाईप 5. ओके, तर चला मग आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया. आणि आजचा जो काय आहे टाईप 5 नेमका त्याचा कन्सेप्ट काय आहे तो पहिल्यांदा समजून घेऊया. आतापर्यंत थोडंसं आपण काय केलं ते रिवाइज करूया. टाईप 1 टू टाईप 4 आपण कोणकोणते टाईप बघितले. त्याच्यामधला सगळ्यात पहिला टाईप होता ट्रेन अँड मॅन. हा पहिला टाईप होता. त्याच्यामध्ये मॅन वॉज अ स्टेशनरी, ट्रेन इन मोशन होता अँड मॅन वॉज स्टेशनरी. बरोबर. दुसरा होता ट्रेन अँड मॅन, त्याच्यामध्ये बोथ इन मोशन होते आणि बोथ इन मोशन असताना डायरेक्शन मात्र सेम होती दोघांची. तिसरा टाइप होता ट्रेन अँड मॅन बोथ इन मोशन बट ऑपोजिट डायरेक्शन. हा टाइप होता. चौथा टाइप आपण पाहिला. आता इथं इथं एक ट्रेन आणि एक मॅन होता, 3 टाइप पर्यंत. मात्र चौथ्या टाइप मध्ये 2 ट्रेन्स होत्या, 2 ट्रेन. त्याच्यामध्ये ट्रेन 1 इन मोशन अँड दुसऱ्या टाइप मध्ये ट्रेन 2 वॉज स्टेशनरी. पाचवा टाइप बघा काय होता. त्या पाचव्या टाइप मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये लक्षात येईल पाचवा टाइप जो होता आज आपण जो पाहणार आहोत, तर हा पाचवा टाइप आहे 2 ट्रेन्स. आतापर्यंत आपण 4 टाइप कंप्लीट केले, तर आता पाचवा टाइप घ्यायचा आहे 2 ट्रेन्स बोथ आर इन मोशन. जसं की वर उल्लेख केलेला आहे 2 ट्रेन्स बोथ आर इन मोशन बट इन द सेम डायरेक्शन. आणि याच्या पुढचा टाइप आपण पाहणार आहोत, 6वा टाइप 2 ट्रेन्स बोथ आर इन मोशन बट इन ऑपोजिट डायरेक्शन. हे वरचे 3 आणि खालचे 3 जवळपास सेम आहेत, फक्त इथं एक ट्रेन आणि एक माणूस यूज केलेला आहे. इथं 2 ट्रेन आहेत, म्हणजे ट्रेनच्या जागी इथं खाली पण माणूसच आहे. पहिल्या टाइप मध्ये एक ट्रेन एक माणूस होता, ट्रेन मोशन मध्ये होती आणि माणूस स्टेशनरी होता. दुसऱ्या टाइप मध्ये ट्रेन आणि माणूस दोघे पण मोशन मध्ये होते, पण सेम डायरेक्शन मध्ये. तिसऱ्या टाइप मध्ये ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, दोन्ही मोशन मध्ये होते. चौथ्या टाइप मध्ये 2 ट्रेन होत्या, त्यातला ट्रेन 1 मोशन मध्ये आणि ट्रेन 2 ही स्टेशनरी होती, मागचा टाइप. आज जो टाइप आपण पाहणार आहोत या ठिकाणी तो आहे 2 ट्रेन्स, म्हणजे 2 रेल्वे मोशन मध्ये आहेत पण सेम डायरेक्शन मध्ये. त्या पद्धतीमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते आपण पाहणार आहोत. आणि 6वा प्रकार आहे तो पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहूया. त्याच्यामध्ये 2 ट्रेन मोशन मध्ये आहेत पण ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. चला तर मग आपण आजचा 5वा प्रकार आपण चालू करूया. जसं की मी आपल्या सर्वांना सांगितलंय की हा पूर्णतः चॅप्टर टाइम स्पीड अँड डिस्टन्स फक्त एका फॉर्म्युल्यावरती डिपेंड आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा एकमेव फॉर्म्युला आहे. बरोबर. ज्यांना या 6 केसेसमध्ये फॉर्म्युला पुट करता आला किंवा या 6 व्यतिरिक्त मिसलेनियस प्रॉब्लेम पण आपण घेणार आहोत, त्या इतर प्रॉब्लेम्स मध्ये जर काही त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आले, ज्यांना हा फॉर्म्युला यूज करता आला त्यांना मात्र हा चॅप्टर इझी जातो. फक्त स्पीडच्या जागी काय पुट करायचंय, डिस्टन्सच्या जागी काय पुट करायचंय, टाइमच्या जागी काय पुट करायचंय एवढंच माहित पाहिजे. आणि युनिट कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. युनिट कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. एवढ्या 2च गोष्टी आहेत. तिसरी पार्ट आहे कॅल्क्युलेशन, ते तर तुम्हाला येतच. कॅल्क्युलेशन देखील आलं पाहिजे. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हाच फॉर्म्युला आहे. फक्त स्पीडच्या जागी, डिस्टन्सच्या जागी, टाइमच्या जागी कोणकोणत्या क्वांटिटी ठेवायच्या ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर युनिट कन्व्हर्जन आपल्याला करता आलं पाहिजे. एवढंच आपल्याला इथं पाहायचं आहे. आणि कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आपला. तर 2 ट्रेन्स म्हणतोय, तर पहिल्यांदा मी समजावून सांगतो आपल्याला. 2 ट्रेन्स आहेत. सपोज अशा पद्धतीच्या 2 ट्रेन्स आहेत.
तर या दोन ट्रेन आता पहिल्या वेळेस काय होती, हे मोशन मध्ये होत्या, सॉरी एक मोशन मध्ये होती, दुसरी स्टेशनरी होती. पण या केसमध्ये ही पहिली पण ट्रेन मोशन मध्ये आहे, ही 2 नंबरची ट्रेन पण मोशन मध्येच आहे. ही ट्रेन या दिशेने जाते, म्हणजे सेम डायरेक्शन आहे इथं. ऑपोजिट डायरेक्शनची केस आपण पुढच्या ह्याच्या पाहणार आहोत. ही सेम डायरेक्शन आहे, तर ही या दिशेने जात आहे दुसरी ट्रेन, आणि पहिली ट्रेन पण तिचा पाठलाग करत आहे त्याच दिशेने. आता बघा ही केस काय आहे, तर दोन ट्रेन मोशन मध्ये आहेत, एकाच डायरेक्शन मध्ये जात आहेत म्हटल्यानंतर या ट्रेनला काहीतरी लांबी असेल त्याला आपण L1 म्हणूया, या ट्रेनला पण काहीतरी लांबी असेल त्याला आपण L2 म्हणूया. पण या पहिल्या ट्रेनने जर दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करायचा असेल तर पहिल्या ट्रेनची स्पीड ही दुसऱ्या ट्रेनच्या स्पीड पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे, बरोबर. जर स्पीड कमी असेल तरी पाठीमागेच राहील, दुसरी ट्रेन त्याच्या पुढे चाललेली आहे. पण पहिल्या ट्रेनला जर दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करून पुढे जायचं असेल तर त्या पहिल्या ट्रेनची स्पीड जास्त पाहिजे दुसऱ्या ट्रेनपेक्षा. तर आपण असं समजूया, लेट स्पीड ऑफ ट्रेन वन इज इक्वल टू यू स्पीड ऑफ ट्रेन 2 इज इक्वल टू व्ही. आणि आपण लेंथ इथे अजून काय केली, लेंथ L1 ऑफ द ट्रेन 1 अँड L2 ऑफ ट्रेन 2. आणि अजून एक क्वांटिटी कुठली, आता स्पीड झालं, डिस्टन्स झालं, टाइम. टाइम तर सेमच आहे, म्हणजे क्रॉस करायला लागणारा टाइम हा टीच असणार आहे, हा काही चेंज होणार नाही. तर बघा ह्याच्यामध्ये काय करायचं एक्झॅक्टली आपल्याला, इथं फॉर्म्युला कसा बनतो, रिलेटिव्ह व्हॅल्यू स्पीडच्या जागी आपल्याला रिलेटिव्ह व्हॅल्यूसिटी पुट करावं लागेल, रिलेटिव्ह व्हॅल्यूसिटी किंवा रिलेटिव्ह स्पीड. कारण दोघांची स्पीड दिलेली आहे, पण हे दोघं आता क्रॉसिंग म्हणल्यानंतर बघा क्रॉसिंग कसं होणार आहे, ही ट्रेन तर मोशन मध्ये आहे, ह्या ट्रेनचा पहिला एंड ज्यावेळी इथे येईल तिथून क्रॉसिंग स्टार्ट झाली, या ट्रेनचा इथे एंड इथे येईल, मग हा असा त्याला पाठलाग करत पुढे चालाय, तेवढ्यात ही ट्रेन पण पुढे जात आहे, बरोबर. पण पहिलं एंड ज्या वेळेला ह्या एंडला क्रॉस करून इथे येईल त्यावेळी फक्त L2 क्रॉस झालेला आहे, अजून L1चा काही पार्ट बाकी आहे. त्यावेळी हा जो L1चा जो काही पार्ट आहे इथला, तो माघारी कुठेतरी इकडे असेल, बरोबर. समजा इकडे असेल किंवा इकडे असेल, समजा आपण इथं असं समजूया. तर ज्यावेळी मग पहिला ट्रेनचा जो हा जो पार्ट होता हा हा क्रॉस करून इथे येईल, तेव्हा दुसरा एंड इथे येईल L1चा, आणि ज्यावेळी दुसरा एंड इथून इथे येईल त्यावेळेस दोन्ही एंडनी क्रॉस केलं म्हणायचं, म्हणजे क्रॉसिंगचं डिस्टन्स किती आहे, L1 प्लस L2. ही गोष्ट लक्षात ठेवायची. क्रॉसिंगचं डिस्टन्स बघा, म्हणजे ही ट्रेन 1 आहे, ही ट्रेन 2 आहे, याचं एंड इथं एक आल्यानंतर क्रॉसिंगला स्टार्ट होणार, त्याच्यानंतर हे एंड इथं आल्यानंतर L1च्या ह्या एंडने क्रॉस केला, आता दुसरा एंड राहिलेला आहे, आणि प्लस ज्यावेळी दुसरा एंड इथं येईल, दुसरा एंड इथं येऊन ज्यावेळेस इथं येईल तो त्यावेळी दोन्ही ट्रेननी एकमेकांना क्रॉस केले, म्हणजे ही दुसरी जी ट्रेन आहे ती क्रॉस करून, सॉरी पहिली ट्रेन दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करून पुढे गेली असं म्हणता येईल. म्हणजे अर्थातच L1 प्लस L2 डिस्टन्स आहे. आणखी एकदा सांगतो बघा, ही ट्रेन आहे पहिली, ही दुसरी, ज्यावेळी पहिला एंड इथे येईल त्यावेळी क्रॉसिंगला स्टार्ट झालं, पहिलं एंड परत हळूहळू असं असं पुढे जाईल त्याला क्रॉस करत करत, ज्यावेळी पहिला एंड इथे येईल त्यावेळी आपलं डिस्टन्स L2 क्रॉस झालं, बरोबर. आणि आणखी मात्र आपलं हे जे आहे L1 क्रॉस व्हायचं बाकी आहे ना, तर समजा L1चा हा जो दुसरा एंड आहे, हा दुसरा एंड हा कुठेतरी इथं माघारी असेल किंवा इथं कुठेतरी असेल, ज्यावेळी हा दुसरा एंड इथं येईल तिथून ह्या याची क्रॉसिंग चालू झाली आणि दुसरा एंड देखील याला क्रॉस करून जाईल, त्यावेळेस आपलं काय झालं, L1 प्लस L2 क्रॉस झाला, बरोबर. तर डिस्टन्स आपल्याला इथं L1 प्लस L2 घ्यायचा आहे बोथ ट्रेनच्या केसमध्ये, मग ते डायरेक्शन अपोजिट असो, स्टेशनरी असो किंवा सेम असो, डिस्टन्स आपण बघितलं की L1 प्लस L2 घ्यायचा आहे. रिलेटिव्ह स्पीड काय असेल, सेम डिरेक्शन मध्ये जात आहे ते, म्हणजे निश्चितच ही रिलेटिव्ह स्पीड सबट्रॅक्ट करावी लागेल. याला अपोज करतोय हा, ही दुसरी जी ट्रेन आहे पहिल्या ट्रेनला अपोज करत आहे, म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये जाते, पाठलाग करायला लावत आहे. जर ऑपोजिट डिरेक्शन असती तर एकमेकांना मदत करत आहेत, आपण प्लस केली असती U प्लस व्ही. मात्र सेम डायरेक्शन मध्ये काय करते, दुसरी ट्रेन काय करत आहे, पहिल्या ट्रेनला पाठलाग करायला लावत आहे, म्हणजे स्पीड स्वतःची स्पीड ओव्हरकम करायला लावत आहे, त्यामुळे आपल्याला V मायनस यू घ्यावं लागेल. इथे V मायनस यू, किंवा तुम्ही ह्याला पहिल्याला V माना दुसऱ्याला U माना, काही U मायनस व्ही येईल, सॉरी U मायनस व्ही. पहिल्याची स्पीड जास्त आहे, U इज ग्रेटर दॅन व्ही आपल्याला माहिती आहे, तरच ही ट्रेन क्रॉस होईल. याची स्पीड जी आहे U आहे, दुसऱ्याची व्ही आहे, U व्ही पेक्षा मोठी असेल तरच ही ट्रेन क्रॉस होणार आहे. तर आपल्याला रिलेटिव्ह स्पीड जी आहे ती U मायनस व्ही घ्यावी लागेल. तर आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर स्पीड काय असेल U मायनस व्ही, डिस्टन्स काय असेल L1 प्लस L2, आणि टाइम काय असेल T. हा एकच फॉर्म्युला आहे,
पूर्ण या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवायचं, सॉरी या टाईप 5 मध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. u मायनस व्ही इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन टी. काय आहे? u मायनस व्ही म्हणजे रिलेटिव्ह स्पीड, L1 प्लस L2 डिस्टन्स आणि टी इज द टाइम. चला मग एका प्रॉब्लेमच्या आधारे आपण या ठिकाणी समजून घेऊया काय करायचं आहे. हा प्रॉब्लेम आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा कोणता प्रॉब्लेम आपल्या समोर येतो तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, कुठल्या प्रकारात बसतोय हे ओळखायचंय, त्याचा फॉर्म्युला टाकायचा आणि मग सोडवायचं, एवढंच करायचं. आणि युनिट कन्व्हर्जनची गोष्ट मी म्हटलं, अ ट्रेन ट्रॅव्हलिंग ऍट 60 किलोमीटर पर आवर क्रॉसेस अनादर ट्रेन ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. बघा काय म्हणले, ट्रेन आहे 60 किलोमीटर पर आवर न क्रॉस करते दुसऱ्या ट्रेनला इन द सेम डायरेक्शन ऍट 50 किलोमीटर पर आवर इन 30 सेकंड्स. म्हणजे काय, ही ट्रेन आहे इकडून येत आहे, अ ट्रेन म्हणल्यानंतर ही ट्रेन आहे, किती स्पीड आहे यू, आपण 60 किलोमीटर पर आवर या ठिकाणी यू समजूया, 60 किलोमीटर पर आवर दिली आहे. क्रॉसेस अनादर ट्रेन म्हणजे एक दुसरी ट्रेन आहे, समजा इथं अशी ट्रॅव्हल करत आहे, ही पण दोन्ही ट्रेन मोशन मध्येच आहेत. ही दुसरी ट्रेन आहे, त्याची स्पीड समजा यू व्ही समजूया, व्ही किती दिलेली आहे 50 किलोमीटर पर आवर. आणि ही ट्रेन यू जी ट्रेन आहे ती व्ही ट्रेन म्हणजे सॉरी यू स्पीडने येणारी ट्रेन व्ही स्पीडने जाणाऱ्या ट्रेनला 30 सेकंदामध्ये क्रॉस करते, म्हणजे टाइम लागणार किती आहे 30 सेकंद. आता फॉर्म्युला रिमाइंड करा, फॉर्म्युला काय होता, यू मायनस व्ही स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हाच फॉर्म्युला आहे शेवटपर्यंत सगळ्यांना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर काढायचं काय होतं, व्हॉट इज द कंबाइंड लेंथ ऑफ बोथ द ट्रेन्स. प्रॉब्लेम आणखी एकदा वाचतो, अ ट्रेन ट्रॅव्हलिंग ऍट 60 किलोमीटर पर आवर crosses another train traveling in the same direction at 50 kilometer per hour in 30 seconds. What is the combined length of the both trains? Combined length म्हणजे अर्थात डिस्टन्स विचारलेला आहे क्रॉस केलेलं. तर बघा स्पीड काय आहे u मायनस व्ही म्हणजे रिलेटिव्ह स्पीड घ्यायची आहे, सेम डायरेक्शन असल्यामुळे, कारण टाईप 5 मध्ये आपली सेम डायरेक्शन बदली. डिस्टन्स म्हणजे L1 प्लस L2 अर्थात कंबाइंड लेंथ, आणि टाइम किती आहे 30 सेकंड्स. आता u मायनस व्ही ची व्हॅल्यू काय बघा, u 60 आहे, व्ही किती आहे 50 आहे, म्हणजे 10 किलोमीटर पर आर आहे. तर बघा इकडं आपल्याला हा जो टाइम आहे, टाइम आपल्याला सेकंद मध्ये दिलेला आहे आणि स्पीड इथे किलोमीटर पर आर आहे, खाली इथं आवर क्वांटिटी आहे, म्हणजे याला मीटर पर सेकंद मध्ये करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कंबाइंड लेंथ आपल्याला मीटर मध्ये मिळेल. आणि टाइमचं जे युनिट आहे इथं सेकंद असणं गरजेचं आहे स्पीड मध्ये, इन टर्म्स ऑफ सेकंदात स्पीड आपली एक्सप्रेस केलेली असावी, कारण टाइम सेकंद मध्ये दिलाय. किंवा मग तुम्हाला हा जो टाइम दिलाय तो आवर मध्ये करावा लागेल, आणि मग ते किलोमीटर मध्ये उत्तर येईल आणि त्याला परत मीटर मध्ये करावं लागेल. युनिफॉर्मिटी पाहिजे, आपण सोप्या पद्धतीने करूया. याला मीटर मध्ये करायचं असेल तर 10 किलोमीटर पर आवर आहे ना, किलोमीटर म्हणजे किती, 1 किलोमीटर म्हणजे किती, किती मीटर 1000, तर वर आली 1000 न गुणायचं, खाली आवर आहे तर याला 36 सॉरी सेकंद करण्यासाठी 36 न या ठिकाणी डिनोमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल, किंवा याला डिवाइड करावं लागेल. 10 किलोमीटर पर आवर आहे ना, किलोमीटर साठी आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं आणि डिवायडेड बाय आवर आहे, तर त्यासाठी 36 ने डिवाइड केलं, हे 2 शून्य कटले, बे पंचे 10, बे 18 36, म्हणजे इथे किती आला 50/18, म्हणजे इथं 25/9 मीटर पर सेकंद ही रिलेटिव्ह आपली स्पीड आली. म्हणजे यू मायनस व्ही ची व्हॅल्यू 25/9 बरोबर L1 प्लस L2 म्हणजे कंबाइंड स्पीड अपॉन 30. L1 प्लस L2 किती आलं बघा, 25 गुणिले 30 भागिले 9, परत इथे किती आलं बघा, 3 त्रिक 9, 3 10 30, इथं आलं 250/3. बघा इथं पुढे किती आलं, 3 8 24, 3 त्रिक 9, म्हणजे आपलं ह्यांची जी कंबाइंड लेंथ आहे ती किती आली 83.33 मीटर. बघा अजून एकदा समजून घ्या कशा पद्धतीने केलेलं आहे हे. रिलेटिव्ह स्पीड ज्यावेळी किलोमीटर पर आवर मध्ये करायची असते, किलोमीटर पर आवर मधून मीटर पर सेकंड मध्ये करायची असते, इथं जी स्पीड दिली आहे त्याला 5/18 डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकता. पण लक्षात घ्या किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असल्यावरच फक्त. तर बघा इथं आपण असंही करू शकतो, 50 मायनस किती दिले आहे, 50 मायनस सॉरी 60 मायनस 50 आहे, तर इथं आले 10 किलोमीटर पर आवर, त्याला 5/18 ने केलं आपण, तर 10 पंचे 50/18 आलं, म्हणजेच 25/9 मीटर पर सेकंद. 25/9 मीटर पर सेकंद बरोबर L1 प्लस L2 अपॉन टाइम किती आलेला आहे, टाइम इथं आलाय 30 सेकंद, त्याला आपण 30 लिहिलं, मीटर पर सेकंद आहे. L1 प्लस L2 किती आला, 25 गुणिले 30 भागिले 9, 3 10 30, इथं आलं 3 त्रिक
9, 250/3, 3×8 = 24, 3×3 = 9, 83.33 मीटर याचं उत्तर आलेलं आहे. आपण कन्फर्म करू शकताय स्वतःच्या साईडने. बरोबर. तर चला मग दुसरा प्रॉब्लेम आपण सोडूया. आता बघा दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतोय, ट्रेन इज मूव्हिंग विथ स्पीड ऑफ 40 km/h crosses another train moving with a speed of 30 km/h in the same direction in 72 seconds. Length of first train is 95 meter. To find the length of other train. बघा हा प्रॉब्लेम काय म्हणतोय, ट्रेन इज मूव्हिंग विथ अ स्पीड ऑफ 40 km/h crosses another train moving with a speed of 30 km/h in the same direction in 72 seconds. Length of first train is 95 meter. Then find the length of another train. पहिल्यांदा ओळखून घ्यायचं, दोन ट्रेन आहेत स्पीड मध्ये आहेत आणि सेम डायरेक्शन मध्ये. टाइप 5 आहे आपला, म्हणजे फॉर्म्युला कुठला आहे, फॉर्म्युला तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमच आहे. पण आपण या टाइप 5 मध्ये कुठला फॉर्म्युला डिस्कस केलाय, u मायनस व्ही इज इक्वल टू डिस्टन्स किती असतं, L1 + L2 असतं आणि टाइम तर टीच असतो. डिस्टन्स आपल्याला रिलेटिव्ह स्पीड किती आहे बघा, u मायनस व्ही बरोबर 40 - 30 आहे, जे 10 km/h. 10 km/h ला आपण कन्वर्ट केलं तर 10 गुणिले 518 न मल्टिप्लाय केलं तर मीटर पर सेकंद होतं. ते होतं 50/18 म्हणजेच 25/9 मीटर पर सेकंद. आता इथे लिहून टाका डायरेक्ट 25/9. L1 + L2 जो आहे, आपल्याला लेंथ ऑफ फर्स्ट ट्रेन दिलेली आहे 95. L1 आपण 95 घेऊया, प्लस L2 ला फाइंड द लेंथ ऑफ अदर ट्रेन म्हटलेलं आहे, म्हणजे अदर ट्रेनची लेंथ L2 आहे समजायचं, आणि टाइम किती दिलाय 72 सेकंद. तर इथं 72 लिहायचं. तर बघा इथं 95 अधिक L2 बरोबर 25 गुणिले इकडे जाऊन 72 ने याला मल्टिप्लाय करायचं, डिवायडेड बाय 9 आलं. तर हे किती आलं बघा, 9 × 1 = 9, 9×8 = 72, 95 अधिक L2 बरोबर 25/8 = 200, तर 200 आलेलं आहे. तर L2 चं किती आलं बघा, 200 - 95, लेंथ 2 आली 105 मीटर. बरोबर. आणखी एकदा मी समजावून सांगतो कशा पद्धतीने केलेलं आहे. दुसऱ्या पेजवरती अझ्युम करायचं, व्हिज्युअलाइज करायचं. प्रॉब्लेम समजत नसेल तर व्हिज्युअलाइज करायचं. ही ट्रेन इकडून येत आहे, ही ट्रेन पण त्याच दिशेने जात आहे. दोन ट्रेन आहेत. L1 ची लांबी 95 मीटर दिलेली आहे. L2 आपल्याला काढायचं आहे. बरोबर. जे जे आहे ते असं व्हिज्युअलाइज करायचं. त्याच्यानंतर आणखी काय दिलंय, याची स्पीड किती आहे, u 40 km/h आहे, v किती आहे 30 km/h. क्रॉस करण्यासाठी लागणारा डिस्टन्स किती आहे, सॉरी टाइम किती आहे, 72 सेकंद. तर आपल्याला माहिती आहे आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. आता स्पीड म्हणजेच काय, रिलेटिव्ह स्पीड. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, आपली u मायनस व्ही असते टाइप 5 मध्ये, किंवा कारण व्ही जी ट्रेन पुढे जात आहे त्याला यू स्पीडवाली ट्रेन, व्ही स्पीडवाल्या ट्रेनला यू ची स्पीडवाली ट्रेन क्रॉस करत आहे, त्याच्यामुळे u मायनस व्ही असेल. बरोबर. व्ही मायनस यू म्हणजेच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे. तर व्हीच्या स्पीडने जाणाऱ्या ट्रेनला यू ची स्पीड काय करत आहे, क्रॉस करू इच्छित आहे. म्हणजे क्रॉस करण्यासाठी मग त्याला काय लागेल, स्पीड किती लागेल, म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कन्सिडर करायला लागेल, कारण ही व्ही स्पीड रेजिस्ट करून यू स्पीडला याला क्रॉस करावं लागेल. तर यू मायनस व्ही घ्यावी लागेल आपल्याला. तर इथं आली 40 - 30 10. तर इथं आली 10, 10ला परत वर कितीने 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 36 ने डिवाइड करावं लागेल. 3 मीटर पर सेकंद मध्ये, कारण ही km/h मध्ये. त्यासाठी आपण सांगितलं होतं डायरेक्टली 5/18 ने मल्टिप्लाय करा. तर याचं आलं 25/18, म्हणजेच सॉरी 50/18 आणि 25/9 मीटर पर सेकंद. कारण इथं बघा 2 × 5 = 10, 2 × 4 = 92, 18, 25/9 आलेला आहे. तर इथे आपण डायरेक्टली 25/9 पुट करूया. डिस्टन्स किती, L1 + L2 आहे इथं, L1 + L2, आणि टाइम ऍज इट इज टी. L1 आहे 95, मग 95 लिहूया L1 च्या जागी, L2 ऍज इट इज टाइम टी 72. 25 गुणिले 72 लेफ्ट साइडला जाईल आणि मल्टिप्लाय करेल. इथं आला 72/9 बरोबर 95 अधिक L2, 9 × 1 = 9, 9×8 = 72, 25/8 = 200 बरोबर 95 अधिक L2. L2 किती आला बघा, 200 - 95 बरोबर 105.
मीटर आपला आन्सर आलेला आहे. तर मी तुम्हाला दोनदा हे आन्सर समजून सांगितलं. 105 ज्यांना समजलं नसेल त्यांनी अजून एकदा बघा. 105 आले. फक्त फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तरी आपल्याला येऊन जाईल. ओके, चला आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. अ ट्रेन विथ अ लेंथ ऑफ 250 मीटर क्रॉस अनदर ट्रेन ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन. Length of another train is 200 meter. If speed of first train is 55 km per hour and speed of second train is 45 km per hour, then the time required for crossing is dash dash. खूप सिंपल आहे. आत्ताचाच टाईप आहे. लक्षात येत नसेल तर व्हिज्युअलाइज करा. बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आहे आपला. आता हा टाईप 5 मधलाच आहे प्रॉब्लेम. आपण ओळखू शकता दोन ट्रेन मोशन मध्ये आहेत सेम डायरेक्शन मध्ये. स्पीड काय असेल यू मायनस बी, बरोबर. डिस्टन्स किती दिलेला आहे 250 प्लस म्हणजे L1 प्लस L2 असेल. L1 250 आहे, L2 200 आहे. आपण 250 प्लस 200 घेतलं आणि टाइम इथं आपल्याला काढायचा आहे. टाइम रिक्वायर्ड फॉर क्रॉसिंग. यू मायनस व्ही किती आहे? यू मायनस व्ही 55 मायनस 45. हे किलोमीटर पर आवर मध्ये ना, ह्याला मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर परत 518 ने मल्टिप्लाय केलं. पुढे आलं 450 अपॉन टाइम. आता टाइम बरोबर 450 गुणिले 18. 18 हे वरच्या साईडला जाईल आणि भागिले काय उरेल बघा 55 वजा 45 10. म्हणजे हे 10 डिनोमिनेटर मध्ये गेलं आणि हे 5 पण डिनोमिनेटर मध्ये गेलं. बघा इथं 1 शून्य कटला, 1 शून्य कटला. 5 1 5, 5 9 45. तर टाइम किती लागला 18 गुणिले 9 किती येतं बघा 18 गुणिले 9 162 सेकंद. 18 गुणिले 9 162 सेकंद. बघा आता या ठिकाणी 55 मायनस 45 हा स्पीड होती गुणिले 518 केलाय. तर 450 अपॉन टाइम केलं. टाइम आला 162 सेकंद. आपण कन्फर्म करूया. आपण कन्फर्म करू शकता आपल्या लेवलवरती 162 सेकंद आलेला आहे. यू मायनस व्ही इंटू 518 450 अपॉन टाइम. टाइम इज इक्वल टू 162 सेकंद. पुढचा प्रॉब्लेम घ्या 4 नंबरचा. व्यवस्थित वाचा प्रॉब्लेम. ट्रेन ए 600 meters long is running at 80 km per hour will take how much time to cross a man sitting in another train which is 400 meters long running at 64 km per hour in the same direction. तर बघा हा प्रॉब्लेम काय म्हणतोय. ट्रेन ए 600 मीटर लॉंग, L1 किती आहे 600 मीटर्स आहे. रनिंग ऍट अ स्पीड ऑफ 80 किलोमीटर पर आवर. स्पीड किती आहे यू इज इक्वल टू 80 किलोमीटर पर आवर आहे. विल टेक हाऊ मच टाइम टू क्रॉस अ मॅन सिटिंग इन द अनदर ट्रेन विच इज L2 किती आहे 400 मीटर आहे लॉंग. रनिंग ऍट व्ही म्हणजे दुसऱ्या ट्रेनची स्पीड किती दिली 64 किलोमीटर पर आवर इन द सेम डायरेक्शन. म्हणजे बघा प्रॉब्लेम सेम आहे, थोडासा ट्रिकी आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये बसून तुम्ही सोडवला तर तुमचं उत्तर चुकेल. दोन ट्रेन आहेत पण आपल्याला माणसाला क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे इथं आपल्याला माणूस कन्सिडर करायचा, ही ट्रेन कन्सिडर करायचं. ही जी आता हा जो माणूस या ट्रेन मध्ये बसलेला आहे त्याची स्पीड आणि या ट्रेनची स्पीड सेमच असणार ना. ही जी ट्रेनची स्पीड दिली आहे 64 किलोमीटर पर आवर तीच या माणसाची स्पीड असणार आहे 64 किलोमीटर पर आवर. हा प्रॉब्लेम कशाशी इक्विव्हॅलंट आहे. एक ट्रेन आहे इथं आणि हा माणूस असा समजायचा. इकडे 64 किलोमीटर पर आवर ने तो पळत आहे आणि ही ट्रेन त्याला क्रॉस करू इच्छिते किती 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आणि त्याची लेंथ आहे 600 मीटर. तर वेळ किती लागेल आपल्याला विचारलाय. सेम डायरेक्शन मध्ये जातो. फक्त दोन ट्रेन दिल्या आहेत पण आपल्याला माणसाला क्रॉस करायला लागणारा वेळ विचारलाय. हा जो माणूस आहे तो सेम डायरेक्शन मध्ये सॉरी या ट्रेन मध्ये बसलेला आहे आणि त्या ट्रेनच्या स्पीडनं तो देखील ट्रॅव्हल करत आहे सेम डायरेक्शन मध्ये. त्यामुळे ह्या माणसाला फक्त कन्सिडर करायचं, ट्रेनला करायचं नाही. तर आपला जो दुसरा प्रकार होता ट्रेन अँड मॅन त्याच्यानुसार सोडवायचं. बघा इथं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर स्पीड किती आहे बघा. रिलेटिव्ह स्पीड घ्यायची यू मायनस बी विल बी इक्वल टू किती आली 80 वजा 64
बरोबर इथं आली किती 16 किलोमीटर पर आवर. बघा u मायनस व्ही 16 इंटू 5/18 518 मीटर पर सेकंद झालं. याला ऍज इट इज आपण पुट करू शकतो. 16/85/18 स्पीड झाली. डिस्टन्स किती आहे फक्त आपल्याला आता पहिल्या ट्रेनचाच डिस्टन्स कन्सिडर करावं लागेल, कारण या माणसाला क्रॉस करायचे ट्रेन नाही. त्यामुळे 600 आणि टाइम किती आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. टाइम टी विल बी इक्वल टू 600 गुणिले 18. हा 18 इकडे येईल आणि 80 खाली राहील. तर बघा किती येतं, 0 कटला, त्याच्यानंतर 4 2 8, इथं बघा 4 1 4, 4 5 20 आणि बेक बे 92 18. तर 15 90 35 135 सेकंद लागेल. अजून एकदा बघू शकताय स्पीड किती आहे 80 वजा 64 म्हणजे किती आली 16 किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंद म्हणजे 16 इंटू 5/18 80/18. ते स्पीड अशी लिहिलेली आहे. त्याचा डिस्टन्स आहे ते 600 आणि टाइम ऍज इट इज दिला आपण. तर टाइम विल बी इक्वल टू 600/18 इंटू 18 आलं. ते 18 गुणलं आपण, त्याला किती आलं बघा, इकडे 15 आलं उत्तर. 0 काटला आपण, 4 2 8, इकडे 15 आलं. 92 18 15 9 35 135 सेकंद आलेला आहे तुझं उत्तर. बघा तुम्हाला समजलं नसेल तर व्हिज्युअलाइज करा. प्रॉब्लेम नेमका चित्र समोर आलं पाहिजे. ट्रेन अशी येत आहे, मॅन या ट्रेन मध्ये बसलेला आहे आणि एवढ्या एवढ्या स्पीडने येत आहे आणि याला क्रॉस करणार आहे. आता मागची ट्रेन पुढच्या ट्रेनला क्रॉस करावी लागत असेल तर याची स्पीड याच्यापेक्षा जास्त पाहिजे, यू इज ग्रेटर दॅन व्ही. प्लस इथं आपल्याला माणसाला क्रॉस करायचे, ट्रेनला नाही. त्याच्यामुळे डिस्टन्स काय असेल फक्त या ट्रेनचा असेल, या ट्रेनची लांबी असेल. फक्त ही ट्रेन दिलेली आहे, याचं काय घ्यायचं आपण, याची स्पीड ह्या माणसाला जोडायची, कारण हा माणूस ट्रेन मध्ये बसला म्हणजे ट्रेनच्या स्पीडने पुढे जात आहे. फक्त इक्वेलंट काय घ्यायचं की हा माणूस 64 किलोमीटर पर आवरने पळत आहे, याला ही ट्रेन क्रॉस करत आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि लास्ट वाला प्रॉब्लेम, average speed of a train without stoppages is 48 kilometer per hour and average speed of stoppages is 40 kilometer per hour. How many minutes in an hour the train stop on an average? Also find how much time will it take to cross the train running in the same direction at a speed of 36 kilometer per hour when combined length of both trains, सॉरी यहाँ इथं काय आहे, ट्रेन्स आहे, इज 480 मीटर. बरोबर. तर बघा इथं काय ऍव्हरेज स्पीड सपोज आपण याला काय करूया, यू समजूया. ऍव्हरेज स्पीड ऑफ ट्रेन इज विदाउट स्टॉपेजेस 48 किलोमीटर पर आवर आहे, स्टॉप न घेता. आणि जर ऍव्हरेज स्पीड म्हणजे ट्रेन स्टॉप टॉप घेत जात असेल तर तासाला किती, समजा आपण त्याला यू डॅश म्हणूया विथ स्टॉपेजेस, 40 किलोमीटर पर आवर. तर पहिलं आपण याचा उत्तराचा पहिला पार्ट कॅल्क्युलेट करूया. हाऊ मेनी मिनिट्स इन अन आवर ट्रेन स्टॉप्स ऑन अन ऍव्हरेज, एका तासामध्ये ऍव्हरेज ट्रेन किती वेळ थांबते. बरोबर. आणि परत विचारले हाऊ मच टाइम इट विल टेक टू क्रॉस अनदर ट्रेन रनिंग इन द सेम डायरेक्शन ऍट स्पीड ऑफ 36 किलोमीटर पर आवर वेन कंबाइंड लेंथ ऑफ बोथ ट्रेन्स इज 480 मीटर्स. तर कंबाइंड लेंथ म्हणजे L1 प्लस L2 किती आहे 480 मीटर्स. तर आपल्याला माहित आहे दोन ट्रेनच्या कन्सिडरेशन मध्ये आपलं डिस्टन्स L1 प्लस L2 असतो, ज्यावेळी एक ट्रेन दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करू इच्छिते. आणि व्ही किती दिलाय म्हणजे दुसऱ्या ट्रेनची स्पीड दिलेली आहे 36 किलोमीटर पर आवर. तर पहिला पार्ट आहे किती मिनिट एका तासामध्ये ऍव्हरेज ट्रेन स्टॉप करते. तर बघा एका तासामध्ये विदाउट स्टॉपेज 48 किलोमीटर जाते आणि विथ स्टॉपेज किती जाते 40 किलोमीटर. तर एका तासामध्ये ट्रेन जर ट्रेन थांबली तर किती डिस्टन्स कमी ट्रॅव्हल करते, 8. डिफरन्स किती आहे, डिफरन्स बिटवीन डिस्टन्स वेन ट्रेन ट्रॅव्हल्स विथ स्टॉपेज अँड विदाउट स्टॉपेज. तर 48 वजा 40 8 किलोमीटर एका तासाला ट्रेन काय करते, ती कमी धावते जर ती स्टॉपेजेसने गेली. अर्थात 8 किलोमीटर इक्विव्हॅलंट आपल्याला टाइम काढावा लागेल. तर टाइम कसा असतो, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स 8 घ्यायचा आहे आणि स्पीड जी आहे ती आपल्याला 48 किलोमीटर पर आवर घ्यायची आणि ही ऍव्हरेज स्पीड आहे. जरी ट्रेन थांबत थांबत गेली असेल तर पळताना ती 48 किलोमीटरच पळणार आहे. पण कॅल्क्युलेट केल्यानंतर 40 किलोमीटर पर आवर होतं थांबल्यामुळे. तर इथं आपल्याला 48 घ्यायचं आहे आणि त्याचं 5/18 ने याला मल्टिप्लाय करायचं, ज्यावेळी त्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असतं. 8 गुणिले 18 भले 48 छेद आपण 48 गुणिले 5 आलं. तर 4 12 4 2 8, त्याच्यानंतर 12 1 12
इथं आपण काय बघू शकतो, 12 × 12, सॉरी त्याला आपण डायरेक्टली आपण 6 काढू, 6 2 12, 6 3 18. तर इथं काय आलं, 3 2 6 आणि 5 2 10. तर ऑलमोस्ट 0.6 सेकंद तासी थांबते म्हणायचं, बरोबर. अजून एकदा बघूया डिस्टन्स किती किती डिस्टन्स कमी ट्रॅव्हल करते. 8 किलोमीटर डिस्टन्स तासाला ती स्टॉप केल्यानंतर मिस करते ट्रॅव्हलिंगचं, स्टॉप केल्यामुळे. तर त्याला इक्विव्हॅलंट टाइम काढावा लागेल 8 किलोमीटर पर आवर. तर 8 किलोमीटर साठीचा इक्विव्हॅलंट टाइम साठी आपल्याला 48 किलोमीटर पर आवर डिवाइड करावं लागेल आणि त्याला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल ना. तर येईल 5 छेद या ठिकाणी येईल, सॉरी थोडीशी काहीतरी मिस्टेक झालेली आहे इथं. हा किलोमीटर मध्ये घेतलेला आहे आणि आपण हा खालची स्पीड मीटर पर सेकंद मध्ये घेतली. आपण सरसकट कॅल्क्युलेट करूया. 8/48 घेऊया पहिल्यांदा. 8/48 एवढे तास, टाइम किती, एवढा तास थांबते. तासामध्ये 8/48 तास म्हणजे एका तासापैकी तासाचा एवढा पार्ट ते थांबते. म्हणजे एक तास किती मिनिटाचा असतो, 60 मिनिटाचा. तर 8/48 किती मिनिटाचा असेल ते कॅल्क्युलेट करूया. एक्स विल बी इक्वल टू 8 × 60/48. इथे येईल 12 × 48, 12 × 5 = 60, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. एक्स इज इक्वल टू 10 सेकंद. तर आपला आता करेक्ट आन्सर आलेला आहे 10 सेकंद, बरोबर. कारण काय झालेलं होतं, आपण फक्त इथं याला मीटर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, तर तशा पद्धतीचं आपलं चुकीचं उत्तर आलेलं होतं. मीटर पर सेकंद मध्ये पण करता येऊ शकतो, पण या 8ला पहिल्यांदा तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करताना हे करावं लागेल, मीटर मध्ये करावं लागेल, 8000 करावं लागेल आणि त्याच्यानंतर ही जी आहे ती मीटर पर सेकंद मध्ये करू शकता तुम्ही. 48 × 518 त्यानुसार तुमचा टाइम हा सेकंद मध्येच आला पाहिजे, बरोबर. कारण इथं आपलं स्पीड आपण 1000 मध्ये घेतली, किलोमीटर पर आवर मध्ये घेतलेली होती. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण आवर मध्ये टाइम काढला, हाऊ मच टाइम इट टेक्स पर एन आवर. तर आपण 8/48 आवर्स काढलं, त्याला आपण मीटर मध्ये मिनिट मध्ये कन्वर्ट केलं, 60 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलं आपलं 12 × 48, 12 × 5 = 60, 8 × 5 = 40, 40/4 10 सेकंद, बरोबर. आपण क्रॉस व्हेरीफाय करू शकता. चुकलं असेल तर आपण कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. आणि दुसरा पार्ट आहे, आता ते दुसऱ्या ट्रेनला क्रॉस करायला किती वेळ लागेल. तर बघा, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय u - v आहे, म्हणजे 48 वजा किती, v किती आहे 36, म्हणजे 12 मीटर पर सेकंद, सॉरी किलोमीटर पर आवर. त्याला मीटर पर सेकंद मध्ये कसं करतो, 12 × 1000 भागिले 36 आहे, अर्थात 12 × 5/18 हे 60/18. तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे आपल्याला माहिती. डिस्टन्स किती आहे, L1 + L2, टाइम t, स्पीड किती आहे 60/18. कंबाइंड लेंथ म्हणजे डिस्टन्स किती दिलाय 480 आणि त्या ठिकाणी आपल्याला टाइम किती दिलाय t. तर t बरोबर 480 × 18/60. 6 × 6 = 48. टी इज इक्वल टू 18/44, 144 सेकंद येईल, बरोबर. आपण कॅल्क्युलेट करा, मिस्टेक असेल तर आपण तुम्ही करेक्ट करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ह्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये आणखी एकदा सांगू इच्छितो मी की किती वेळ मिनिटातला ते थांबते. म्हणजे बघा, जर ती न थांबता गेली तर 48 किलोमीटर पर आवर जाते ऍव्हरेज, थांबत थांबत गेली तर 40 किलोमीटर पर आवर जाते. डिफरन्स किती यायलाय, 8 किलोमीटरचा लेट चाललाय. म्हणजे 8 किलोमीटरला इक्विव्हॅलंट किती टाइम ती वेस्ट घालत आहे. टाइम कसा कॅल्क्युलेट करतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर ऑलरेडी तिची स्पीड 48 आहे ना, तर 8/48 आलं. तर 8/48 काय झालं, तासामध्ये झालं, तर त्याला मिनिटामध्ये केलं आपण. 12 × 5 = 60, 12 × 4 = 48, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 2 × 5 = 10 सेकंद आलं फक्त. आणि इथं आले टाइम रिक्वायर्ड 144 सेकंद. तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर आपण पॉज करून पाहू शकता. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो आणि तुळजाई करिअर अकॅडमीला आपण सबस्क्राईब करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला कनेक्ट राहावं अशी एक विनंती करतो. तर पुढील काळामध्ये आपण महत्त्वाचे असे व्हिडिओ घेऊन येणार, त्यामुळे आपण आपल्या चॅनलला आणखी एकदा विनंती करतो की सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.